आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल अशा तिळाच्या कुरकुरीत वड्या अशा बघणार आहोत. तर अगदी कमी 2 साहित्यामध्ये घरच्या घरी अशा वड्या तुम्ही संक्रांतीसाठी तिळगुळासाठी बनवून ठेवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतले, ते गावरान तीळ आहे. त्यासाठी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे आणि थोडंसं तूप पाहिजे आपल्याला. तर 2 साहित्य वापरून अगदी कुरकुरीत अशी तिळाची वडी आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत. तर आपल्याला ही वडी ना लाटून बनवायची आहे. त्यासाठी मी पोळपाट बेलण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे चिकटणार नाही. तुम्ही इथे बटर पेपर पण वापरू शकता. कढईमध्ये ना आपण घेतलेली साखर मी टाकून घेतलेली आहे आणि पाणी न टाकता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 चमचा तूप वापरलेला आहे. तर तूप पण आपण जास्त नाही वापरणार, कारण तुपाचा पण खूप असा वास येण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्त पण तूप वापरायचं नाही. तर त्या 1 चमचा तुपामध्ये ना आपल्याला ही साखर अशी पाका करून घ्यायचा आहे साखरेचा. सतत हलवत राहायचं. जर तुम्ही साखर नाही ना हलवली तर खाली चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत असं हलवत राहायचं आणि असा पाक करून घ्यायचा आहे. बघू शकता साखरेचा आपला पाक तयार झालाय. सगळी साखर विरघळलेली आहे. आता गॅस एकदम बारीक करायचा आणि आपण जे तीळ घेतलेत ना या पाकामध्ये मिक्स करत जायचे. तर साखर सगळी विरघळल्यानंतरच तीळ टाकायचे, नाही तर साखर तशीच आपली कचकचमध्ये लागण्याची शक्यता असते. तर आपण जे तीळ घेतलेत ना त्या पाकामध्ये मिक्स करत जायचे. अगोदर थोडे तीळ टाकून मिक्स करायचे, बस ते एवढे तीळ आपण टाकायचे, ते एकदम सगळे तीळ पण टाकायचे नाहीयेत. तर बघू शकता असा गोळा तयार होईपर्यंत मी तीळ टाकलेले आहे आणि याचा एक गोळा तयार झालेला आहे आता. आणि आता आपण याला लाटायला घेऊया. तर गॅस बंद केलेला आहे आणि हा गोळा आहे ना आपण ज्या पोळपाटाला तूप लावून घेतलं होतं ना त्याच्यावर काढून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचा. हा जर थंड झाला ना तर लाटल्या जात नाही, मग आपली जाड अशी एक गोळा तयार होईल, वडी लाटली जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जशी जाड पातळ अशी वडी हवी आहे ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही वडी लाटून घ्यायची. मी पातळ अशी वडी लाटून घेतलेली आहे आणि बघू शकता आपली वडी ना पातळ अशी लाटून झालेली आहे. चांगली वडी लाटून झाल्यानंतर गरम असतानाच आपण याचे काप काढून घेणार आहोत. म्हणजे काय ना गार झाल्यानंतर या वडीचे काप पडले जात नाहीत ना, म्हणून त्यामुळे अशी पातळ एकसारखी वडी मी लाटून घेतली. तुम्हाला जर इथे जाड ठेवायची असेल तर तुम्ही जाड पण ठेवली तरी पण चालेल, परंतु आपली ही वडी एकदम कुरकुरीत अशी राहते. सगळे तिळ आहेत ना असे सुट्टे एक लागून छान अशी आपली तिळाची वडी तयार होते. तुम्ही संक्रांतीसाठी वगैरे तिळगुळाला आपण जो कार्यक्रम करतो तिळगुळाचा तेव्हा देण्यासाठी किंवा संक्रांतीला वाटण्यासाठी तिळगुळ अशा वड्या आपण घरच्या घरी तयार करू शकतो. अतिशय पौष्टिक अशी तिळाची वडी, कुरकुरीत अशी राहणारी तिळाची वडी ना आपली तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. गरम असतानाच आपण याला या पोळपाटावरून काढून घेणार आहे. गार झाल्यानंतर खाली चिकटलेली वडी जर पटकन अशी निघत नाही, त्यामुळे गरम असतानाच आपण याला असं सुरीने काढून घेणार आहोत साईडला ही वडी. त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या हे काप पण छान पडतात आणि झटपट अशी गार झाली की काप आपले बघू शकता किती छान असे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि या संक्रांतीला घरच्या घरी आपण अशा पौष्टिक अशा तिळाच्या वड्या तयार करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी घरात उपलब्ध असलेल्या 2 ते 3 साहित्यामध्ये रेसिपी कशा बनवायच्या किंवा छान छान रेसिपी कशा तयार करायच्या हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर बघू शकता किती छान अशी अगदी बाहेर मिळते तशी कुरकुरीत वडी आपली तयार आहे. थँक्यू.